ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख या आझाद मैदानामध्ये पोहोचलेले आहेत। मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाकरता बसलेले आहेत। त्यांची प्रकृती ठीक नाही आहे, तरी देखील आमरण उपोषणाचं हत्यार त्यांनी उपसलेलं आहे। आरक्षणाच्या संदर्भात किंवा उपोषणाच्या संदर्भात काही चर्चा तुमची झाली का? भेट आता झाली नाही। दादा आराम करत आहेत आणि मागच्या कित्येक वर्षापासूनचा हा दादांचा आरक्षणाचा लढा जो चालू आहे तो अविरत त्यांनी चालू ठेवलेला आहे। सर्व समाज घटक, सर्व गरजवंत मराठा दादांच्या सोबत भक्कमपणे उभे आहेत आणि दादाचा जो लढा आहे हा मराठा आरक्षणाचा तो गरजवंत मराठ्यांचा लढा आहे। आणि नक्कीच आम्हाला सगळ्यांना, आम्ही सगळे आशावादी आहोत की या मागण्या सरकार मान्य करेल आणि गरजवंत मराठ्यांना आरक्षण भेटेल। परंतु एकीकडे आरक्षणाची मागणी करण्याकरता मुंबईमध्ये पोहोचलात, परंतु नैसर्गिक संकट देखील ओढावलं आहे। पाऊस आहे मोठ्या प्रमाणात, लाखो मराठा मुंबईत दाखल झाले आहेत, त्यांच्या राहण्या जेवणाची सोय देखील झालेली नाही आहे। त्यामुळे काही मराठे जे आहेत जिथे भेटेल तिथे निवारा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आंदोलन होताना पाहायला मिळत आहेत। सरकार तुम्हाला आरक्षण देईल असं वाटतंय का? सुरुवातीला हे सांगतो की हे जे सगळं नैसर्गिक वातावरण झालेलं तयार आहे त्याला मराठा समाज किंवा हे गरजवंत मराठा समाज आहे ते अजिबात गुमानणार नाही। ऊन पाऊस वारा थंडी ह्याचं काही कसलीही तमा न बाळगता 100% नक्कीच या परिस्थितीला तोंड द्यायला हा गरजवंत मराठा कधी पण तयार आहे। आणि दादांचा आदेश येईपर्यंत किंवा दादा जो निर्णय घेतील तोपर्यंत कुठलाही मराठा इथून हटणार नाही, हा मला ठाम विश्वास आहे। परंतु सरकार तुम्हाला वाटतं का आरक्षण देईल म्हणून? ओबीसी मधनं तुम्ही आरक्षण मागताय मराठा समाज, तो आरक्षण सरकार देईल असं तुम्हाला वाटतंय का? मागणी आहे सर्व समाज म्हणजे सर्व समाजाची, गरजवंत मराठा समाजाची, आणि ते दादा नेतृत्व करत आहेत। आणि दादा निस्वार्थी भावनेनं मागच्या कित्येक वर्षापासून, मागच्या 2 वर्षातच नव्हे तर मागच्या कित्येक वर्षापासून दादा या मागणीसाठी ठाम आहेत आणि ती मागणी रास्त आहे। याचं कारण असं आहे की 58 लाख कुणबी नोंदी ज्या सापडलेल्या आहेत त्याचा आधार घेऊन सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत, त्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत असे सगळे जो गरजवंत मराठा आहे तो आशावादी आहे। संतोष देशमुख यांची किती आठवण येते, कारण की संतोष देशमुख देखील मनोज जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून आरक्षणाचा लढा लढत होते, आज ते हयात नाही आहेत। किती आठवण आणि किती कमी भासते? मी तुमच्या समोर आणि या सगळ्यांच्या समोर आहे, एक त्याचाच भाग आहे। दादाच्या आठवणीमध्ये मागच्या कित्येक वर्षापासून जे जमल ते अण्णांनी समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या भावनेनं काम केलं होतं। आता आम्ही ज्यावेळेस ट्रेननं येत होतो त्यावेळेस पूर्ण ट्रेनमध्ये संतोष अण्णा देशमुख अमर रहे अशा घोषणा येत होत्या आणि मला अश्रू अनावर होत होते। परंतु भावानं जे चांगलं काम केलं, जे समाजोपयोगी काम केलं त्याला कुठेही खंड नाही पडला पाहिजे आणि आम्ही तो पडू पण देणार नाहीत या भावनेनं मी इथं आलेल्या आठवणीत खूप आहेत दादाच्या। मागच्या वर्षीचे फोटो व्हिडिओ प्रामुख्याने यावर्षी खूप जास्त प्रमाणामध्ये मुंबई दौऱ्यामध्ये व्हायरल झालेले होते, ते बघून मनाला खूप वेदना झालेल्या आहेत। धन्यवाद धनंजयजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। खरं तर धनंजय देशमुख होते स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू। त्यांचं असं म्हणणं आहे की मला आता माझ्या भावाची खूप कमी भासते, कारण की माझा भाऊ या सगळ्या मराठा आंदोलनाच्या आरक्षणाच्या मोहिमेमध्ये खांद्याला खांदा लावून खरं तर काम करत होता या सगळ्या समाज बांधवांबरोबर, परंतु आता तो नाही आहे, त्याची एक उणीव आम्हाला भासते। परंतु सरकारनं आमचं आरक्षणाचं म्हणणं जे आहे ते लवकरात लवकर ऐकून घ्यावं असं मत जे आहे ते धनंजय देशमुख यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।